सह्याद्री पर्वतरांगेचा इतिहास आणि गड किल्ल्यांचे महत्त्व लोकांपर्यंत पोहोचावे यासाठी रायगडच्या 2 युवकांनी अनोखा उपक्रम राबवला आहे। रायगडचे सुपुत्र सुदेश परब आणि ज्ञानेश्वर नाईक यांनी तब्बल 1200 किलोमीटरचा सह्याद्री पर्वत प्रवास अवघ्या 25 दिवसात पूर्ण करून एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे। या उपक्रमासाठी त्यांनी 30 दिवसांचे मनोधैर्य मनाशी ठेवले होते। मात्र प्रचंड जिद्द, मेहनत आणि सह्याद्री प्रेमाच्या जोरावर त्यांनी हा प्रवास 25 दिवसातच यशस्वीरित्या पूर्ण केला। सह्याद्री पर्वतरांग, गड किल्ल्यांचा इतिहास आणि त्यामागील परंपरा याकडे सर्वांचे लक्ष वेधण्यासाठी हा उपक्रम करण्यात आला। दरम्यान आज सर्वत्र जागतिक महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असताना सृष्टी फाउंडेशन परिवाराच्या रौप्य महोत्सवानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। या कार्यक्रमाला रोहा येथील प्रांत अधिकारी ज्ञानेश्वर खोटवड यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी सुदेश परब, ज्ञानेश्वर नाईक तसेच दुर्गरक्षक व अभ्यासक सुखद राणे यांनी सह्याद्री पर्वताचा इतिहास, गड किल्ल्यांचे महत्त्व आणि या प्रवासाचे अनुभव याविषयी उपस्थितांना सविस्तर माहिती दिली। या कार्यक्रमाला ग्रामस्थ, महिला, पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। एकंदरीत या संपूर्ण प्रवासाकडे बघताना खूप चॅलेंजिंग आहे। याची तयारी किंवा याचं नियोजन हे पण तितकंच चॅलेंजिंग आहे, एवढं इथे आवर्जून सांगावंसं वाटतं। नवीन पिढीला याबद्दल सांगायचं म्हटलं तर करायला काहीच हरकत नाही आणि केलंच पाहिजे, कारण हे सगळं आपलंच आहे, आपलंच वैभव आहे। हे नवीन मुलांनी पण हे अनुभवलं पाहिजे। फक्त हे करत असताना आधी तुम्ही त्याचा प्रगल्भ अभ्यास करा, त्याच्याबद्दल पूर्ण माहिती मिळवा, स्वतःचं शरीर त्या दृष्टिकोनातून तयार करा, स्वतःला घडवा तसं, आणि मग हे अटेम्प्ट्स करा की हे विक्रम हे पुढे होतच राहिले पाहिजे। म्हणजे असं काही नाही आहे की एकाने केलं आणि आपण बघितलं आणि टाळ्या वाजवल्या। तर हे नवनवीन हेच नाही की याहूनही काही वेगळे उपक्रम काय करता येतील किंवा अजून काही त्याच्यातून निष्पन्न करता येईल, तर अशा प्रकारचे उपक्रम नवीन पिढीने केलेच पाहिजेत। ट्रॅकिंग करत असतात सह्याद्रीत फिरल्यानंतर समजतं, जेव्हा घरात बसून समजणार नाही, त्यासाठी घरातून बाहेर पडणं गरजेचं आहे। सह्याद्री हिंडायला पाहिजे, मग तुम्हाला त्याचं समाधान मिळेल। आपल्या ट्रेकिंग म्हणजे दिवसाचं आता बऱ्याच जणांनी केलं आहे, ते एक दिवसाला 25-30 किलोमीटर अंतर पार करून केलेलं आहे। आणि आमच्यासमोर चॅलेंज होतं की कमीत कमी 50-60 किलोमीटर करणं, ते एक मी सांगू शकतो की ते चॅलेंज असतं। त्यासाठी आम्ही पूर्व तयारी केली 2 वर्षापूर्वी। सह्याद्रीचे गड किल्ले आपण कसं करतो, आपल्या गावाशेजारी जो किल्ला असतो तो आपण बघत नाही आणि आपण बाहेर हिमालयात वगैरे जातो। ते आपण शक्यतो आपण जेवढ्या आसपास किल्ले आहेत किंवा सह्याद्री आहे तो अगोदर भटकायचा, हेच मी सांगतो। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी, सृष्टी फाउंडेशन या आमच्या परिवाराला रोह्यामध्ये 25 वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्याच वर्षी आमच्या 2 शिलेदारांनी ट्रान्स सह्याद्री मोहीम पूर्ण केली आहे। तर आपल्या तरुणांचं कौतुक आपणच केलं पाहिजे आणि तो आदर्श पुढच्या पिढीला मिळाला पाहिजे। या अनुषंगाने परिवाराचा रौप्य महोत्सव आणि आमच्या 2 शिलेदारांचा सत्कार सोहळा, जो पुढच्या येणाऱ्या अनेक पिढ्यांना मार्गदर्शक ठरेल, या अनुषंगाने आम्ही या कार्यक्रमाचं नियोजन केलं होतं आणि आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी त्याला उपस्थिती लावून एक चांगला पायंडा पाडलेला आहे आणि हे दाखवून दिलेलं आहे की शिवाजी महाराजांनी घडवलेला इतिहास हा आम्ही असाच पुढे घेऊन जात जाऊ आणि एक चांगला इतिहास आम्हीही निर्माण करू। जय शिवराय। तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी।